नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। रेल्वे स्टेशन परिसरात इसमाची निर्घुण हत्या, संशयित आरोपी घेतला ताब्यात। सावत्र भाऊ व वहिनीने गाठला क्रूरतेचा कळस, 8 वर्षीय चिमुकलीला बेदम मारहाण। अकोला शहरात अवैध वाहतुकीचा बोलबाला, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देतील का? वाहन चालकांच्या संपामुळे लक्झरी बसेस बंद, पुणे नागपूर जाणाऱ्या प्रवाशांना बसला फटका। उरळ पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांवर झालेल्या फायरिंग प्रकरणात माहिती देणाऱ्यास 25,000चे बक्षीस देणार। आता सविस्तर बातम्या। रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात जवळील एका हॉटेलच्या मागे असलेल्या निर्मनुष्य जागेत रक्ताच्या थारोळ्यात असलेला एका इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली। या इसमाची हत्या करण्यात आली असून LCB पोलिसांनी अवघ्या 2 तासात उमरी परिसरातून एका आरोपीला ताब्यात घेतले। शनिवार 13 जानेवारी रोजी सायंकाळी रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात जवळील एका हॉटेलच्या मागील भागात निर्मनुष्य जागेत एका इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यामुळे खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। यावेळी GRPF पोलीस स्टेशनचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते। या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक डोंगरे, SDPO दुधगावकर या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी धाव घेतली। मृतक इसमाचे नाव मनोज प्रकाश कामिल्लू असल्याचे सांगण्यात येत असून मृतकाच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या इसमाची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे। मृतक हा या ठिकाणी कसा पोहोचला, त्याला कोणी मारले, या घटनेमागील कारण काय याचा तपास पोलीस करीत आहेत। वृत्त लिहिस्तोवर पोलिसांची कारवाई सुरू होती। पुन्हा एकदा या घटनेमुळे अकोला शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली। या घटनेच्या काही वेळातच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शेडके व त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवीत अवघ्या 2 तासात उमरी परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतले। रामदासपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्यानंतर या संशयिताला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे। खदान पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्रीनगर सिंधी कॅम्प परिसरात सावत्रपणाचा कळस घाटणारी घटना घडली। नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेत सावत्र भावाने त्याच्या पत्नीसह 8 वर्षीय चिमुकलीचे अतोनात हाल करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ही 8 वर्षीय मुलगी सावत्र भावाचा अत्याचार सहन करत होती। अखेर परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत या मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केले। त्यानंतर ही घटना समोर आली। शहरातील खदान शास्त्रीनगर परिसरात राहणारे विशाल लक्ष्मण ढोकणे व त्यांची पत्नी निशा विशाल ढोकणे हे त्यांच्यासोबत राहणाऱ्या सावत्र 8 वर्षीय मुलीला गेल्या 1 आठवड्यापासून सतत मारहाण करीत होते, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे। एवढेच नव्हे तर या दोघांनी क्रूरतेचा कळस गाठीत या निष्पाप मुलीचा छळ केला। तिच्या अंगावर सिगारेटचे सुद्धा चटके देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। 3 दिवसांपूर्वी पैशांच्या क्षुल्लक कारणावरून या मुलीला बेदम मारहाण केली जात होती। मुलीचा आवाज घराबाहेर जाऊ नये म्हणून तिच्या तोंडात बोळा सुद्धा कोंबण्यात येत होता, अशी माहिती सांगण्यात येत आहे। शुक्रवारी रात्री या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली। तिच्या अंगावर मारहाणीच्या मोठ्या प्रमाणात वळ दिसून येत होते। अखेर नागरिकांनी पुढाकार घेत त्या मुलीला दोघांच्या तावडीतून सोडून पोलीस स्टेशन गाठले आणि ही घटना समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे मेडिकल केले असून त्यानुसार उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली। या प्रकरणातील आरोपी विशाल लक्ष्मण ढोकणे व त्याची पत्नी निशा विशाल ढोकणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून वृत्त लिहिस्तोवर पुढील कारवाई सुरू होती। या घटनेत सध्या खदान पोलीस स्टेशनमध्ये कलम 323, 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 8 वर्षीय मुलीच्या बयानानंतर यामध्ये इतर गुन्हा अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती खदान पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आली। पोलीस स्टेशन खदान अकोला येथे काल रात्री एक तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये एक लहान मुलगी आहे जिचं वय 11 वर्ष आहे। तिला सख्या
भावाने मारहाण केली अशी माहिती प्राप्त झाली होती, परंतु आम्ही अधिक तपास केला असता असं कळलं की विशाल ढोकणे नावाचा इसम आहे, त्याची पत्नी विशाल ढोकणे हा तिचा सावत्र भाऊ आहे, त्यांनी तिला मारहाण केली. त्यानुसार आम्ही तिचं मेडिकल करून तिच्या वैद्यकीय तपासणी अहवालावरून आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे, आरोपीस ताब्यात घेतलेले आहे. पीडित अल्पवयीन मुलीस आम्ही CWCकडे दाखल केलेले आहे आणि त्यांच्या निर्देशानुसार त्यात पुढील कारवाई करण्यात येईल आणि सध्या आमचा तपास सुरू आहे. पोलीस खात्यांकडून योग्य ती कारवाई निश्चितच केली जाईल. थँक्यू. अकोला शहरातील प्रमुख रस्त्यावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून खासगी वाहनातून अवैध वाहतूक होत असताना शहर वाहतूक नियंत्रण शाखा व प्रादेशिक परिवहन विभाग अकोला याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष बाब म्हणजे रस्ता सुरक्षा समिती सुद्धा याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अकोला शहरात अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात बळावत चालली आहे. यावर अंकुश लावण्याकरिता रस्ता सुरक्षा समिती सुद्धा स्थापित करण्यात आली, परंतु या समितीचा सुद्धा पाहिजे तसा फायदा झालेला दिसत नाही. शहरातील मुख्य बस स्थानक चौक, टॉवर चौक, अशोक वाटिका चौक, मुख्य बस स्थानकासमोरील पोस्ट ऑफिस चौकाजवळ, प्रमिलते ओक हॉल समोर ग्रामीण भागात अवैध वाहतूक करणारे वाहन चालकांचे वाहन बेधडकपणे असतात. सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेत हे सहजपणे पडतात, परंतु शहर वाहतूक नियंत्रण शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाला हे का दिसत नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. गेल्या 3 दिवसांपासून ट्रक चालकांचा संप आहे. यामध्ये काही खासगी वाहन चालकांनी सुद्धा सहभाग घेतला, परंतु इतर वाहने बंद असताना ही अवैध वाहतूक मात्र मोठ्या जोमाने सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणे हा प्रकार आता रोजचाच झाला आहे. शहरातील प्रत्येक मार्गावर ही अवैध वाहतूक होताना दिसते, परंतु कारवाई काहीच होत नाही. ही कारवाई का होत नाही यामागचे खरे कारण काय असे अनेक प्रश्न आहेत. काहींचे म्हणण्यानुसार तर यामध्ये ऑल इज वेल असल्यामुळे कोणीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येते. नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याकडून नागरिकांना अपेक्षा आहेत, त्यांनी तरी या अवैध वाहतुकीवर लगाम लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रादेशिक परिवहन विभाग तर याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. या विभागाची अद्यापपर्यंत शहरात कुठे अशी कारवाई झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तरी या अवैध वाहतूककडे लक्ष देऊन या अवैध वाहतूक थांबवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हिट अँड रन कायद्याविरुद्ध जिल्ह्यात ट्रक चालक संघटनांद्वारे गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू करण्यात आले. यामध्ये बहुतांश खासगी वाहन चालकांनी सहभाग घेतल्यामुळे याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे लक्झरी चालकांनीही आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे लक्झरी बसेसची प्रवासी वाहतूक थांबली असून प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. अकोला जिल्ह्यातून दररोज मोठ्या प्रमाणात पुणे आणि नागपूरला लक्झरी बसने प्रवासी प्रवास करतात. गेल्या 3 दिवसांपासून खासगी वाहन चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलन सुरू केल्यामुळे अनेक खासगी प्रवासी वाहतूक थांबली. या आंदोलनात लक्झरी चालकांनी सहभाग घेतल्यामुळे पुणे व नागपूरकरिता जाणाऱ्या लक्झरी बसेसची प्रवास वाहतूक थांबली आहे. त्यामुळे या हिट अँड रनचा फटका प्रवाशांना बसला आहे. या आंदोलनामुळे अकोला येथून एकही लक्झरी जात नसल्याचे वेळेवर कळवल्याने प्रवाशांची चांगलीच फजिती झाली आहे. तर ज्यांनी लक्झरीचे ऑनलाईन बुकिंग केले त्यांना वेळेवर लक्झरी कॅन्सल झाल्याचे कळाल्याने आता प्रवास कसा करायचा हा प्रश्न त्यांच्या समोर पडला होता. अनेकांचे पुण्याला इंटरव्ह्यू मीटिंग होत्या, परंतु त्याला वेळेवर पोहोचता येत नसल्याने प्रवाशांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या हिट अँड रनचा फटका प्रवाशांना बसलाय. आम्ही युगा ट्रॅव्हलचं काढलं होतं. 7:20 ची बस होती, पण नेमका आता 7:20 झाल्यानंतर ती मला 1 तास लेट जाणार आहे. 1 तास लेट झाल्यानंतर अजून बसलाय, पण आता शक्य नाही आहे त्यांचं बस जाणार. त्यांचा म्हणतात बाबा संप चालू आहे आणि गाडी जाणार नाही म्हणतात. त्यानंतर आता उद्या माझ्या मुलीचा इंटरव्ह्यू आहे. आता तिचा इंटरव्ह्यूला उपस्थित राहू शकत नाही तिथे पुण्याला, कारण की आता वेळेवर ट्रेन भेटणार नाही, बाकी कोणतं साधन नाही आहे. आता याच्यामुळे जे काही तिचं समजा इंटरव्ह्यूमध्ये बेनिफिट होणार होता तो होणार नाही तिचा, ती ॲब्सेंट राहील तिथं. त्याच्यामुळे नुकसान तर झालेलंच आहे. याच्यासाठी सरकारने काहीतरी करायला पाहिजे याच्यावर काहीतरी, की आता अशा आमचंच नाही आहे, बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे. काही आता कॉर्पोरेटवाले आहे, बिझनेसवाले आहे, काही आलेले आहेत, त्यांना जाता येऊन झालं कोणाला. आता यासाठी जे काही सोल्युशन काढायला पाहिजे सरकारने करायला पाहिजे. कुठलं काढलं? इथून पुण्याचं काढलं होतं, अकोलाहून पुणा. आता ते गाडी काही जात नाही म्हणतात. आता उरळ पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांवर केलेल्या फायरिंगचा तपास लागावा या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या संदर्भात माहिती देणाऱ्यांसाठी 25,000 रुपयांचे बक्षीस पोलीस विभागाद्वारे जाहीर केले आहे.
31 डिसेंबर 2023 रोजी उरळ पोलीस स्टेशन हद्दीत मांजरी फाटा ते कंचनपूर रोडवर गस्त दरम्यान मोटरसायकलवरील संशयित इसमांचा पोलिसांनी पाठलाग केला असता या संशयितांनी पोलिसांच्या वाहनावर शस्त्र काढून फायर केला। त्या घटनेवरून पोलीस स्टेशन उरळ येथे आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल आहे। हा गुन्हा आज पावेतो उघडकीस न आल्याने पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह व अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे तसेच बाळापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी ASP श्री गोकुळराज व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री शंकर शेडके, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व उरळ येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली। यावेळी पोलीस अधीक्षक यांनी संबंधित अधिकारी यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने व तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले। या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून जो कोणी सदर घटनेसंबंधी माहिती देईल त्याला 25,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे। माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे। या गुन्ह्याचा तपास लागावा या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे। मकर संक्रांतीचा सण 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे। याकरिता लागणारे आवश्यक साहित्याची दुकाने बाजारपेठेत सध्या असून खरेदीसाठी नागरिकांची लगबग वाढली आहे। यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत मकर संक्रांतीला लागणाऱ्या वस्तूंचे भाव वाढल्याचे दिसून येते। पौष महिन्यात उत्तरायणानंतर सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा सूर्यदेवाची ही संक्रांत मकर संक्रांत म्हणून ओळखली जाते। आपल्या पुराणानुसार मकर संक्रांतीचा दिवस हा देवांचा दिवस आहे। या दिवशी सर्वांनी पूजापाठ आणि दान करावे। या दिवशी केलेली पूजा आणि दान 100 पटीने परत येते। मकर संक्रांतीचा सण अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला आहे। यामुळे शहरातील बाजारपेठ गजबजलेली पाहायला मिळत आहे। बाजारपेठ सजली आहे। मकर संक्रांतीसाठी आवश्यक असलेली मातीची छोटी सुगडी, बोरं, पेरू, ऊस, हिरवे वाटाणे, गाजर, हरभरे, शेंगदाणे, तीळ, बांगड्या आदींची दुकाने सजली आहेत। तीळ 180 ते 200 रुपये प्रति किलो तर गुळ 40 ते 60 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्राचीन परंपरा आहे। त्यामुळे शहरात अनेक ठिकठिकाणी पतंगाची दुकाने थाटली आहेत। यावेळी विविध आकाराचे पतंग विक्रीसाठी आले आहेत, जे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे। यावेळी चायनीज मांजावर बंदी असल्याने कोणत्याही पतंगाच्या दुकानात चायनीज मांजा उपलब्ध नाही। कारवाई आणि जनजागृती मोहिमेनंतर ही काही दुकानदार लोभापायी इतके आंधळे झाले आहेत की ते या घातक चायना मांजाला विकण्यास टाळाटाळ करताना दिसत नाहीत। त्यामुळे शहरात नायलॉन मांजा छुप्या पद्धतीने विकला जात आहे। ही बाब लक्षात घेता नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होत आहे। शहरातील मोठ्या राम मंदिरात अयोध्या येथून आलेल्या श्रीराम अक्षता रामज्योत पूजन अनुष्ठान वेद मंत्रोच्चारात करण्यात आले। जवळपास 925 कलश पूजन करण्यात आले। जिल्ह्यात हे कलश पाठवण्यात येणार असून 22 जानेवारी रोजी होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण जिल्हा राममय करण्यात येणार आहे। संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरात अभिमंत्रित राम अक्षता अभिमंत्रित श्रीराम ज्योत पूजन अनुष्ठान करण्यात आले। या राम अक्षता विविध सामाजिक धार्मिक संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अयोध्या धाम मधून आलेल्या अक्षता सोबत अकोल्यात तयार करण्यात आलेले 925 श्रीराम कलश पूजन सुमारे 2.5 तास चाललेली पूजा हजारो भक्तांच्या साक्षीने अकोला जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। 22 जानेवारी रोजी संपूर्ण रामायण करण्यात येणार असून या सगळ्यात प्रत्येक राम भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी रात्रीची गस्त वाढविण्यात आली। कोणतीही अनुचित घटना घडली यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे। अकोला जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून बच्चन सिंह यांनी रुजू होताच जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। बच्चन सिंह यांनी कार्यभार स्वीकारताच जिल्ह्यातील वाढत चाललेली गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली आहे। जिल्ह्यात पूर्वी चोरी, लूटमार, दरोडे, बलात्कार, आर्थिक लुबाडणूक होण्याच्या घटना वाढल्या होत्या, परंतु जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून बच्चन सिंह रुजू होताच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास सुरुवात झाली आहे। अकोला शहरात रात्रीला कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आता रोज रूट मार्च तसेच पायी पेट्रोलिंग करताना पोलीस यंत्रणा दिसून येत आहे। पोलीस विभागाच्या सज्जतेमुळे
सर्वसामान्य नागरिकांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। पोलीस विभागाने अशीच कार्यपद्धती सुरू ठेवल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे। अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी होत आहे। श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भव्य वास्तूच्या गर्भगृहात अक्षतांचे पूजन आणि अभिमंत्रण करण्यात आले। या निमित्ताने भव्य अक्षता मंगल कलश शोभायात्रा कुटासा येथील श्री कोटेश्वर भगवान मंदिरातून काढण्यात आली। प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा घेत कुटासा गावातून पालखी सोहळा काढण्यात आला। या पालखी सोहळ्याला ढोल भजन मंडळ, वारकरी संप्रदाय भजन मंडळ व ताशांचा गजर, शंखांचे वादन, जय श्रीरामचा जयघोष अशा आनंदी आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात हा पालखी सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी महिला डोक्यावर अक्षता कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या। विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत कलशातील अक्षता सर्व गावातील प्रत्येक घरात देण्यापूर्वी कुटासा येथे कलश यात्रा काढण्यात आली। ही शोभायात्रा श्री कोटेश्वर महाराज मंदिर येथे प्रारंभ होऊन गावातील प्रमुख चौकात येथील राम मंदिरामध्ये या अक्षतांचे कलशाचे मंदिराचे अध्यक्ष यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। शोभायात्रेत महिला पुरुष मंडळींचे भजनी मंडळ, ढोल पथक, वारकरी संप्रदाय भजन मंडळ सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढविली। शोभायात्रेचे ठिकठिकाणी रामभक्तांनी जंगी स्वागत केले। काही ठिकाणी फुलांची पायघडा घालून स्वागत करण्यात आले। मिरवणूक मार्गात जागोजागी रांगोळी व दिवे लावून अक्षता पालखीचे स्वागत करण्यात आले। यावेळी गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील जयहिंद चौक येथील कोठारी हॉस्पिटल जवळ श्रीवास्तव चौकाकडून जयहिंद चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर अत्यंत विषारी घोणस जातीचा साप आढळला। सापाला सर्पमित्राने मोठ्या शिताफीने पकडून नागरिकांना भयमुक्त केले। मानवी वस्तीमध्ये साप निघाल्याच्या घटना आपण अनेकदा पाहतो व त्या सापाला जीवन देण्याच्या घटना सुद्धा अनेकदा ऐकल्या। अशीच एक घटना जयहिंद चौक येथील कोठारी हॉस्पिटल जवळील घडली आहे। जुने शहरातील श्रीवास्तव चौकाकडून जयहिंद चौकाकडे जाणाऱ्या कोठारी हॉस्पिटल जवळ अत्यंत विषारी जातीच्या घोणस सापाला सर्पमित्रांनी जीवदान दिले। दरम्यान घोणस जातीचा साप निघाला याची माहिती सर्पमित्र सूरज इंगळे यांना भ्रमणध्वनीवरून परिसरातील नागरिकांना दिली असता सर्पमित्र सूरज इंगळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठून घोणस अशा विषारी सापाला रेस्क्यू करून जीवदान दिले। यावेळी श्रीवास्तव चौकाकडून जयहिंद चौकाकडे जाणाऱ्या रहदारीचा रस्ता विषारी साप निघाल्यामुळे काही काळ बंद करावा लागला होता। तसेच मोठ्या शिताफीने सर्पमित्र सूरज इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घोणस विषारी जातीच्या सापाला जीवदान दिले। यावेळी परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र सूरज इंगळे यांच्या अत्यंत विषारी घोणस जातीच्या सापाला पकडल्यामुळे आभार मानले। हा घोणस जातीचा साप सर्पमित्र सूरज इंगळे आणि सर्पमित्र अभय निंबाळकर यांच्या मदतीने पकडून घोणस जातीच्या सापाला जीवदान दिले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। रेल्वे स्टेशन परिसरात इसमाची निर्घृण हत्या, संशयित आरोपी घेतला ताब्यात। सावत्र भाऊ व वहिनीने गाठला क्रूरतेचा कळस, 8 वर्षीय चिमुकलीला बेदम मारहाण। अकोला शहरात अवैध वाहतुकीचा बोलबाला, जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देतील का? वाहन चालकांच्या संपामुळे लक्झरी बसेस बंद, पुणे नागपूर जाणाऱ्या प्रवाशांना बसला फटका। उरळ पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांवर झालेल्या फायरिंग प्रकरणात माहिती देणाऱ्यास 25,000चे बक्षीस देणार। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।